औसा विधानसभा मतदारसंघातील व निलंगा तालुक्यातील तांबाळा जिल्हा परिषद गटाच्या अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अंजना सुनील चौधरी यांचे अपहरण करण्यात आले असून काँग्रेसने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली होती। अखेर त्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज काढून घेतल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। आता त्या प्रवर्गातून भाजप व पर्यायी भाजप म्हणून 2 उमेदवार शिल्लक आहेत। पर्यायी भाजप असलेला उमेदवार सध्या गायब आहे, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल का हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे। अनुसूचित जमाती महिला गटासाठी राखीव असलेल्या निलंगा तालुक्यातील तांबाळा गटाच्या महिला उमेदवाराचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी दिली होती। या घटनेमुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात तसेच राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या घटनेमागे राजकारण आहे की अन्य काही याचा शोध पोलीस घेत होते। शनिवार दिनांक 24 जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता अंजना चौधरी या बिदर रोड उदगीर येथे त्यांच्या एका मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकवासाठी गेल्या होत्या। कार्यक्रमानंतर मतदारसंघात प्रचारासाठी जाण्याचे नियोजन होते। त्यांना घेण्यासाठी काँग्रेसचे स्थानिक नेते रवित कोकणे राहणार कासार बालकुंदा तालुका निलंगा हे तेथे होते। हळदी कुंकवाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर काही वेळाने श्री कोकणे हे बाहेर जाऊन परत आले असता अंजना चौधरी त्या ठिकाणी आढळून आल्या नाहीत। उपस्थित नागरिकांकडून चौकशी केली असता काही अज्ञात गुंडांनी एका वाहनातून जबरदस्तीने त्यांना घेऊन गेल्याचे सांगितले। त्यानंतर श्री कोकणे पक्षाचे कार्यकर्ते व कुटुंबियांनी श्रीमती चौधरी यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांचा काहीही ठाव ठिकाणा लागला नाही। दरम्यान चौधरी यांच्या निवासस्थानी चौकशी केली असता त्यांचे पतीही घरी आढळून आले नसल्याने अपहरण झाल्याची शंका अधिक बळावली आहे। या घटनेबाबत काँग्रेस नेत्यांनी पोलीस प्रशासनाला माहिती देत तक्रार नोंदवली आहे। लातूर जिल्ह्यात एसटी प्रवर्ग महिलेसाठी एकमेव राखीव विधानसभा मतदारसंघ असून अनुसूचित जमातीचे जात पडताळणी पूर्ण झालेले उमेदवार मिळणे प्रत्येक पक्षासाठी आव्हानात्मक असते। अशा परिस्थितीत अधिकृत उमेदवाराचे अपहरण होणे ही घटना अत्यंत गंभीर व लोकशाहीला घातक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणी काँग्रेस नेते अभय साळुंखे व ॲडव्होकेट किरण जाधव यांनी पोलीस अधीक्षक लातूर, मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करून मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून अंजनी चौधरी यांचा तत्काळ शोध घेऊन सुरक्षितपणे ताब्यात द्यावे अशी जोरदार मागणी केली होती। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काय होईल याबाबत मोठी उत्सुकता होती। सकाळी 11:30च्या सुमारास जवळपास 20 ते 25 गाड्यांचा ताफा घेऊन अंजनी चौधरी या काँग्रेसच्या तांबाळा गटातील उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला असता आता त्या ठिकाणी भाजपकडून महानंदा तुमकुटे व पर्यायी भाजपाचे उमेदवार मीरा तुबाकले हे 2 उमेदवार आहे। त्यामुळे पर्यायी भाजपचा उमेदवार माघार घेतला तर निवडणूक बिनविरोध होणार का याकडे लक्ष लागले आहे। शिवाय यामधील आणखी एक उमेदवार गायब असल्याची चर्चा आहे। गावातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या ठिकाणी उपस्थित होते, परंतु अंजना सुनील चौधरी यांनी कापा घेऊन आपला अर्ज माघारी घेतला, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे। एक प्रकारे काँग्रेसला हा धक्का मानला जातोय। याबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अंजना सुनील चौधरी या तांबाळा गटातील काँग्रेसचे उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याचे सांगितले। निलंगा तालुक्यातील तांबाळा गटाच्या उमेदवाराची झालेली अपहरणाची घटना ही महाराष्ट्र आहे की बिहार हेच कळत नाही। दिवसाढवळ्या असा प्रकार अशोभनीय आहे। किती गुंडशाही सुरू आहे, अजून मतदान होणे बाकी आहे, तत्पूर्वीच असे प्रकार घडत असतील तर कुठे आहोत याचा विचार होणे गरजेचे आहे, असा आरोप माजी मंत्री अमित देशमुख यांनी निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथील जाहीर सभेत केला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.